सो एक माणूस होता आणि तो असं प्रॉपर असं टच करून गेला आणि मला कळत नव्हतं कोण आहे माझ्या बाजूला. तर माझी मोठी बॅग होती त्याच्यामध्ये सगळं आणि माझा फोन होता एका हातात आणि त्याला कळत नव्हतं मला कोण आहे. सो मला नंतर कळला आणि माझ्यासोबत माझ्या सेटवरचा कॉस्ट्युम डिपार्टमेंट मला एक मुलगा होता. तो तर पळून गेला मला घाबरून पळून गेला तो आणि मी त्या मुलाला बघितलं. मला कळलं की तोच आहे. मी त्याची कॉलर पकडून त्याच्या डोक्यात फोन टाकला आणि मग त्याला खालच्या पाठला किक केलं आणि मग तू खाली पडला आणि जो माझा कॉस्ट्युम वाला होता तो पुढे लपला होता. मॅम आपको लेके डर गया. अनेक मराठी अभिनेत्री अभिनयासोबतच इतर क्षेत्रातही उत्तम कामगिरी बजावतात. याच प्रकारे सावळ्याची जणू सावली या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राप्ती रेडकर सुद्धा कराटे चॅम्पियन आहे. इतकंच नाही तर तिनं ब्लॅक बेल्टही पटकावलाय. याच कराटेचा फायदा तिला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कसा झाला याचा किस्सा तिने इट्स मज्जा मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलाय. तर ती नेमकं काय म्हणाली हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तेच पण आता मगासपासून आपण असं म्हणालो की सेल्फ डिफेन्स शिकणं हे फार गरजेचं आहे. मला खऱ्या आयुष्यात हे कधी अप्लाय झालंय का, म्हणजे जे तू शिकलीयस? कारण की कधी ना कधी काही ना काही घडत असतं, कोणासोबतही काही घडू शकतं. तुझ्यासोबत कधी कोणता प्रसंग घडला असं? एव्हरी गर्ल्स वुड रिलेट टू दिस की ना आपण आता मी पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करते, मी ट्रेनने जाते शूटला. सो तेव्हा तर म्हणजे रोजच होतं की कोणीतरी असं टच करून जातंय आणि काय त्यांना मजा येते त्यात मला माहित नाही, पण असं हात लावून जाणार आणि गर्दीत कळत पण नाही की कोणी हात लावलाय. सो तेव्हा तर फार लक्ष नाही देत की ठीक आहे सोडून मध्ये स्लीप. पण एकदा असं झाला होता किस्सा की मला स्टेशनला होते आणि मी जात होते प्लॅटफॉर्मवर. सो एक माणूस होता आणि तो असं प्रॉपर असं टच करून गेला आणि मला कळत नव्हतं कोण आहे माझ्या बाजूला. सो माझी मोठी बॅग होती त्याच्यामध्ये सगळं आणि माझा फोन होता एका हातात आणि त्याला कळत नव्हतं मला कोण आहे. सो मला नंतर कळला आणि माझ्यासोबत माझ्या सेटवरचा कॉस्ट्युम डिपार्टमेंट मला एक मुलगा होता. तो तर पळून गेला मला घाबरून पळून गेला तो आणि मी त्या मुलाला बघितलं. मला कळलं की तोच आहे. मी त्याची कॉलर पकडून त्याच्या डोक्यात फोन टाकला आणि मग त्याला खालच्या पाठला किक केलं आणि मग तू खाली पडला आणि जो माझा कॉस्ट्युम वाला होता तो पुढे लपला होता. मॅम आपको लेके डर गया. त्याने वाचवायला हवंय पण इथे कामी आलं होतं हे किक बॉक्सिंग किंवा जे काही मार्शल आर्ट शिकले आणि अशा बऱ्याच प्रसंगांमध्ये याचा फायदा होतो की समजा कोणीतरी टच करून झालं फोन करून वाजवून दिली सरळ अशी वाजवली. मला आणखी एखादा कोणता प्रसंग असा ऐकायला आवडेल की कारण की कळालं पाहिजे की हे शिकणं काय गरजेचं आणि हे अप्लाय कुठे करू शकतो तुम्ही. मी तर मारते सरळ. म्हणजे आता तर माझ्याकडे छत्री असते तर छत्री मी माझ्या वेपन सारखं वापरते. सो कोणी बघत जरी असेल ना तर मी इतक्या रागाने आणि इतक्या हिन्नसने बघते की आता मी तुझं मर्डरच करून टाकते. तो समोरचा हातच नाही लागतो. पण हा म्हणजे कोणी टच केलं तर मी मारते सरळ. तर अभिनेत्री प्राप्ती रेडकरचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी इट्स मज्जा क्लिप्सला नक्की सबस्क्राईब करा.